नमस्कार, EVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे। समाजातील अनिष्ट रूढी परंपरा मोडणे काळाची गरज आहे। वैवाहिक जीवनात बदल करणे काळाची गरज आहे। आज लग्न प्रसंग आणि निर्माण होणाऱ्या अडचणीत बदल झाला पाहिजे। जो मोठे लग्न करेल आणि अवाढव्य पैसा खर्च करेल अशा लग्नाला जाण्याचे टाळले पाहिजे। त्यासाठी लग्न वेळेवर लागणे महत्त्वाचे आहे। पैशाचा दुरुपयोग करून फालतू खर्च टाळला पाहिजे आणि समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नामदार माननीय प्रतापराव जाधव आणि मराठा सेवा संघ संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले। राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले। दरवर्षी 12 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सोहळ्यात महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातून आणि विदेशातून लोक येत असतात। जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे हा सोहळा संपन्न होतो। मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवधर्मपीठावर मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी असे म्हटले की चळवळ आणखी तीव्र करून समाजातील या प्रथा आणि सामाजिक सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी काम करण्याची गरज आहे। यावेळी आपले मत मांडताना ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी लग्न आणि त्यामधल्या विविध प्रथा कशा बदलल्या जातील यावर भाष्य करून समाजाने आता बदलण्याची वेळ आहे आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढल्या काळात काम करणार असल्याचे सांगितले। काय म्हणाले प्रतापराव जाधव आणि ॲडव्होकेट खेडेकर साहेब, बघूया। पण भाऊ, माझी आपल्या या समाजाच्या वतीनं माझी एक थोडी अपेक्षा आपल्याकडून की आपण ज्येष्ठ आहात। आता तुम्हाला माहिती आहे, आम्ही राजकारणामध्ये काम करणारी लोक, आम्हाला बंधनं असतात। लोकांना जे आवडेल तेच आम्हाला करावं लागतं, ते आम्हाला पटो का न पटो। पण तुमचं काम करण्याची पद्धत, तुमचा स्वभाव हा सेवा संघातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे आणि मला सुद्धा तितका जवळून माहीत आहे। म्हणून आपल्याला आता आणखीन या समाज प्रबोधन करण्याची भविष्यामध्ये आवश्यकता आहे। आज समाजामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती सुरू झालेल्या आहेत, आपण या ठिकाणी सत्यशोधक चळवळीचा सुद्धा या ठिकाणी आपण आता मी आल्यानंतर भाषणामध्ये उल्लेख ऐकला की आदरणीय पंढरीनाथ पाटील असतील, आमचे आजोबा आयजी पाटील असतील, यांनी त्या काळामध्ये सत्यशोधक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये अनेक जुन्या ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा होत्या, चालीरीती होत्या, त्याला सगळ्याला म्हणजे त्यांना बाजूला करून तिलांजली देऊन त्यांना या समाज जागृती करण्याचं काम त्या काळामध्ये त्यांच्या हयातीमध्ये केलं। पण मला वाटते आता ती वेळ पुन्हा या ठिकाणी आलेली आहे। आज आम्ही पाहतो की त्या काळामध्ये आमचे आजोबा आयजी पाटील यांनी आपल्या समाजामध्ये आणीबाणी लग्नाची पद्धत आणली होती की 4 तासामध्ये लग्न, अगदी चहावर लग्न, शरबतावर लग्न, जेवण सुद्धा पंगत दिल्या जात नव्हती आणि अनेक लोकांनी त्याचं अनुकरणही केलं होतं। पण पुन्हा त्या ठिकाणी हा बदल झाला आणि आज आम्ही पाहतो आज फक्त लग्नच होत नाही तर सोयरीक जेवण असेल, पाहुणकी असेल, त्याच्यानंतर पुन्हा आणखीन आता संगीतचा सुद्धा एक कार्यक्रम सुरू झालेले आहेत। लग्न, त्याच्यानंतर रिसेप्शन आणि त्याच्यामध्ये वाजणारे डीजे आणि त्या डीजेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मारामाऱ्या, भांडणं वगैरे आपण जे पाहतो तरुणामध्ये आणि तरुणांमध्ये, त्यामध्ये व्यसनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं अनुकरण। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या समाजातल्या ज्येष्ठ लोकांनी एकत्र बसून समाजावर काहीतरी बंधनं घालणं आवश्यक आहे। मी पाहतो की आपल्या जिल्ह्यामध्ये लेवा पाटील समाजे भाऊ, आपण त्यांना पाहतो की त्यांनी समाजासाठी अनेक कडक निर्णय त्या ठिकाणी घेतलेत की अगदी काही गावामध्ये जर लग्नाला 10 मिनिटाचा ज्यापेक्षा जास्त वेळ झाला तर 10,000 रुपयाचा दंड वर पक्ष आणि वधू पक्षाला लावला जातो। वेळेवरच कसे लग्न लागतील आणि साध्या मेनूमध्येच लोकांचा त्या ठिकाणी जेवण कसं ठेवल्या जाईल, अशा अनेक चांगल्या गोष्टी काही समाजामध्ये होतात। तोही समाज आपल्यासारखाच मोठा आहे, आपल्यातलाच एक तो घटक आहे, तो काही वेगळा नाही।
पण त्या गोष्टी आपल्या इकडं आपण जर पाहतो, आपला हा भाग असेल बुलढाण्यापासून वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेड पर्यंत, आणि तिकडेही पाहिलं तर अकोला, अमरावती, नागपूर पर्यंत, आपला जळगाव पासून, या सगळ्या भागामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. भाऊ त्या ठिकाणी मी पाहिलं की घाटाखाली आजही एखादी व्यक्ती जर मय झाली आणि त्याचा जो पाणी धरणारा पुढचा असतो, 13 दिवस त्याला घोंगडीवर बसावं लागतं. बरं, फक्त घोंगडीवर बसावं लागत नाही तर 13 दिवस नदीवर त्या ठिकाणी पिंडदान करायला ते गावात जेवढे भाऊबंद असतील त्या प्रत्येक भाऊबंदातल्या एकेकाला त्या ठिकाणी सर्व आपले मागचे कामं धंदे सोडून त्या ठिकाणी जावं लागतं. आणि ज्यावेळेस आपल्या घाटाच्या वर थोडी पद्धत चांगली आहे की आदरणीय पंढरीनाथ पाटील असतील, आदरणीय स्वर्गीय आयजी पाटील, समाजभूषण आयजी पाटील असतील, की यांनी तेरवी वगैरे ह्या प्रथा आपल्या इकडे बऱ्यापैकी म्हणजे 90-95% बंद केल्यात. पण त्या सगळीकडे बंद होण्याची आवश्यकता आहे की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आता इतकं जग फास्ट झालेलं आहे. आपल्याही मागं कामाची एवढी व्यस्तता असते, पण शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या गोष्टी प्रथा परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत, त्या कराव्या लागतात. आणि नाही करायचं म्हटलं तर मग समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, याचं एक दडपण या लोकांच्या मनावर असतं. आता ह्या सगळ्या गोष्टीला थोडं आपण बाजूला सरलं पाहिजे, हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण आपल्या इकडं मन आहे मांजराच्या गळ्यामध्ये घंटी कोण बांधायची, तर ती हिंमत करायला कोणी लवकर पुढे येत नाही. आणि म्हणून समाजातले आपल्यासारखे आणि आपण निश्चितपणानं तशी लोक, तसे कार्यकर्ते तयार केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या समाजामध्ये आपल्या प्रबोधन करण्याची, समाज जागृती करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि निश्चित पुढच्या काळामध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि वेळेचं जे काही अपव्यय त्या ठिकाणी होतो, पैशाचा जो अपव्यय होतो, त्याला कुठंतरी टाळल्या गेलं पाहिजे. आता मंत्री महोदयांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ह्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्या मी सांगणं काय किंवा त्या सांगणं काय ते अत्यंत गरजेचं आहे. यापूर्वी सुद्धा मी अनेकदा म्हणालो की ज्या शिवधर्माबद्दल आपण बोलतो तिथं आपण बरेच जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, बरेचसे पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे किमान त्या दृष्टीने, त्या दिशेने जाण्यासाठी आपण काही काही निर्णय घेऊ शकतो काय, चर्चा करतो. एक तर पहिली गोष्ट लग्नाच्या बद्दल मी तुम्हाला माझ्या समोर झालेला, माझ्या लग्नाला 45 वर्ष झाले. मी इंजिनियर झाल्यानंतर माझ्या घरामध्ये त्यावेळेसच प्रतापराव पोरीबिरी सांगून येत होत्या, पण वडिलांनी सांगितलं की बाबा त्याचं तो काय ठरवत असेल ते माहित त्यांनी. आजपासून 50 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की तू काय लग्न करायचं तुझ्या पद्धतीने कर, आमचा काही त्याच्यात काही म्हणणं नाही, पण तुझ्या मागे 2 पोरी आणि 2 पोरं अजून आहेत, त्याच्यात अडथळा येणार नाही याची काळजी घे. माझ्या लग्नाच्या पूर्वी मी माझ्या या 2 बहिणाची, 2 भावांच्या माझ्यापेक्षा लहान होते लग्न लावली आणि ते पोरं घेऊन त्यांच्या माझ्या लग्नामध्ये हजर होते, लक्षात घेतलं पाहिजे. मुलगी पाहण्यासाठी माझी एकच इच्छा होती. मी यापूर्वी सांगितलं, जे पालक असतील आणि जे लग्नाचे पोरं असतील, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायातली खेटर किती दिवस पुरतात जोडे, बोला, जोडे किती दिवस पुरतात? घेतले तर चपला, शर्ट 2-2, 3-3 वर्षांनी जे फेकावे लागतात, 6 महिन्यात जे फेकावे लागतात, असे चप्पल जोडे किंवा कपडे सुद्धा जे कॉलेजमधले मोठमोठे हिरो म्हणणारे पोरं आपल्या स्वतःच्या पसंतीशिवाय घेत नाहीत. मायबापांनी आणलेले कपडे किंवा चप्पल जोडे पोरं फेकून देतात, पोरी फेकून देतात. तेच पोरं पोरी कदाचित मंगळावर जाणारं यान कसं असावं याचं सुद्धा बरंचसं निरीक्षण करतात, पण स्वतःच्या जीवनात येणारा पार्टनर, आपला नवरा किंवा आपली बायको स्वतः निवडत नाहीत. ही आपल्या सगळ्यात मोठी खोट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 50 वर्षापूर्वी मला माझ्या मायबापाने, बिन शिकलेल्या शेतकरी मायबापाने परवानगी दिली आणि स्वतः निवडलेली वस्तू किती चांगली असते हे जसं तुमचं चप्पल जोडावून येतं, तशी माझी बायको पाहिल्यावर तुम्हाला एकदा तरी वाटायला पाहिजे ना काय नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही विचार करा की आपली बायको आपण निवडली पाहिजे. माझं लग्न लावण्यासाठी माझी अट एकच होती की पहिला प्रिफरन्स होता रजिस्टर मॅरेज. कोणी काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, जुन्या कपड्यावर जायचं, रजिस्टर करायचं. पण त्यावेळेस सुद्धा मंत्री महोदय खूप अडचण होती. त्यावेळेस सुद्धा आपल्यातले बरेचसे देशमुख पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याच्या वर आमचा झेंडा उडतो असं सांगत होते.
आणि मी त्यावेळेस अत्यंत सुंदर होतो, तुम्हाला सांगतो, लक्ष द्यायला काय हरकत नाही. 50 वर्षापूर्वी पोरी बघायचं म्हणलं तर इकडून तिकडे निरोप 10 जेवणावळी अमका तमकर तुम्ही उल्लेख केला त्याचा. पण मी जेव्हा निरोप पाठवायचो की तुमच्याकडे एखादी मुलगी, मला माहित झालं, साधा तुम्ही लक्षात घ्या की एखादं घड्याळ घ्यायचं तुम्हाला, अमुक एक पर्टिक्युलर घड्याळ घ्यायचं झालं तर जे दुकान असेल ते दुकान तुम्ही शोधून काढता आणि ते दुकान शोधल्यावर तुम्ही तेच घड्याळ जर पद्धतीने, मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या पसंतीची बायको पाहिजे. त्या सगळ्या अटी बाकीच्या होत्या, ग्रॅज्युएट वगैरे वगैरे सगळ्या. तर जिथे जिथे मुली आहेत माहीत झालं तिथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी चौकशी केली, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. पण रजिस्टर मॅरेज करायचं म्हणलं की सगळेचे सगळे कुठेतरी अडचणीत यायचे. शेवटी आता आपलं काही होत नाही असं गृहीत धरून मी बाजूला झालो होतो. पण अचानक हे स्थळ आलं आणि जवळपास मी नवरा म्हणून त्यांच्यावर लादल्या गेलो अशी परिस्थिती निर्माण झाली. लग्न झालं. महत्वाचं, लग्न झाल्यानंतर मी एकही करवलीन लांडगा आणला नाही. नो करवली नो लांडगा. माझं गाव अंतरी खेडेकर. 50 वर्षापूर्वी अजूनही आमच्याकडे तांब्या घेऊन जावं लागतं सकाळी. बाथरूम नाही, ड्रेसिंग रूम नाही, बेडरूम नाही. त्यामुळे शहरातल्या ह्या पोरी किंवा पोरं जर आपल्या बायको सोबत अंतरीत आले तर ते आपला संसार आतापासूनच काही ना काहीतरी विष घालून खराब करतील. त्याच्यापेक्षा बायकोचा करवला आपणच व्हायचं आणि बायकोची करवली आपणच व्हायची. अशा पद्धतीने मी एकट्या बायकोला तिथून आणलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अंगावर नो कपडे नवीन. आता तर मी तुमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने, काय वाईट झालेलं आहे हे उदाहरण मी एवढ्यासाठी देतो की आपण केलं पाहिजे. निदान एक तरी ठरवा की मराठा सेवा संघाने 33 कक्षाशी संबंधित असणारे जे कोणी लोक असतील त्यांनी इमाने इतबारे प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा, वाईट रूढ्या, चाली, रीती इकडे दाखवायचं एक आणि वागायचं दुसरं, हे संपवलं पाहिजे. आणि जो एक मोठं लग्न करेल, वाजत गाजत लग्न करेल, भटजीला दान दक्षिणा देईल, 13वी करेल, 10वी करेल, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची आपल्याला गरज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तर याच्या गोष्टी होणार आहेत. आणि बघा, आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तुम्ही आम्ही जर गेलोच नाही तर करणार काय? आणि आमदार साहेब आणि मंत्री महोदय, आमची तुम्हाला एक विनंती आहे की लग्नवाल्यांना तुम्ही सांगा की लग्न इतक्या वाजता आहे, त्यावेळेस लागलं तरच आम्ही येऊ. डीजे असेल तर आम्ही येणार नाही, दारुडे नाचणार असतील तर येणार नाही. तुम्ही म्हणाले तसं तुमचं नाईलाज अशातला काही भाग नाही, बिलकुल भाग नाही. तुम्ही जात नाही म्हणलं ना, ते जाणार कुठे आहेत? नाही नाही नाही, म्हणून आपण ते करू नये. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण समाज कार्यकर्ते आहात आणि राजकारण आहे. कारण की तुम्ही आता इथे जे काही बोलले ते माझ्यापेक्षा अति जास्त स्पष्टपणे बोललेले आहेत. परंतु या सगळ्या बाबी आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसूनच ठरवाव्या, कराव्या लागतील, बैठका घ्याव्या लागतील. वेगवेगळ्या पद्धतीने सगळी उदाहरणं जी आहेत ती द्यावी लागणार आहेत. आणि समाज जो आहे, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, सर्वसामान्य लोकांनी बिघडवलेला नाही, तर ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनीच नेमकं हे सगळं प्रकरण वाईट केलेलं आहे. जरी प्रधानमंत्री राष्ट्रपती झाला देशाचा, तरी मराठा समाजाचा रातोरात काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीतरी एकदम अमूलाग्र बदल होईल आणि आपण आजचे पृथ्वीवरचे उद्या चंद्रावर जाऊ असं कधी होणार नाही. त्याला आपल्याला स्वतःलाच काही करावं लागणार आहे. आज नोकऱ्या विक्र्या ज्या आहेत ह्या जवळपास संपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण बरेचसे लढे बरेच उशिरा सुरू केलेले आहेत. आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षण दिलं तरी आपल्या समस्या कधीही सुटणार नाहीत. हे यापूर्वी सुद्धा अनेकदा मी सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगतो आहे. आणि म्हणून आम्ही गरीब आहोत अशातला भाग नाही भाऊ, आपण गरीब नाही. आमच्याकडे असलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आमच्याकडे अक्कल कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेवा पाटीलच काय, लेवा पाटलांपेक्षाही छोटे छोटे अग्रवाल समाज आहेत, खंडेलवाल समाज आहेत, छोटे छोटे समाज आहेत. यांच्याकडे फक्त आणि फक्त सामूहिक जिथे काही लग्न असतात तिथेच लग्न लावायची परवानगी आहे. एखाद्याला जर वेगळ्या पद्धतीने लग्न लावायचे झालं
तर त्याला दंड पडतो आणि मुलगा मुलगी पाहण्यासाठी सुद्धा वधूवर परिचय मेळावे होतात, तिथेच मुलं मुली सिलेक्ट केल्या लागतात आणि पुढच्या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये ते लग्न लावल्या जातात. हे लोक अत्यंत श्रीमंत आहेत. म्हणजे एक एक मारवाडी, गुजराती किंवा काही लोक जे याशी जोडलेले आहेत, व्यापारी लोक एवढे श्रीमंत आहे की आपला अख्खा बुलढाणा जिल्हा विकत घेऊ शकतील एवढी त्यांची ताकद आहे. तरी सुद्धा ते गरिबीत किंवा साध्या पद्धतीने लग्न लावतात. आमच्यातला जो माज आहे, हा माज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. आणि हा माज संपवण्याची जबाबदारी मराठा सेवा संघ आणि 33 कक्षांवर आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने जास्त काम करण्याची गरज आहे. सीमा आणि डॉक्टर निर्मला पाटील दोघे आहेत तिथे. सर्वात जास्त तुम्हाला करावं लागणार आहे, कारण की हे सगळं जे आहे, मी यापूर्वी सुद्धा अनेकदा मयुराताई तुम्ही इथे आहेत, हुंडा देण्याची जास्तीत जास्त जबरदस्ती किंवा कोण करतं, माय करते. मोठं लग्न लागायचा आग्रह माय करते. काहीतरी पाहुण्या रावळ्यांना अंगावर दिलं पाहिजे आग्रह माय करते. म्हणून वाचण्यासारख्या बऱ्याच बाबी आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, शिवधर्माच्या माध्यमातून हे सगळं काही आपण सांगितलेलं आहे. पंचसूत्री आपण सांगितली, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता. म्हणून यासाठी अनेक प्रयत्न केले. पुण्यामध्ये मधुकरराव असतील, कामाजी होते, तनपुरे सर असतील, आपण मेळावे घेतले. जे मराठा हा व्यापक शब्द असला तरी, घेतलेला असला तरी काही लोकांना वाटत असेल तर पुन्हा पुन्हा मी सांगतो की यापूर्वी सुद्धा सांगितलं तुम्हाला मी की जग असेल, राष्ट्र असेल, जगमान असेल, तुमचे नातेगोते असतील, समाज असेल, सगळं काय जायचं ते मातीत जाऊ द्या, त्याची काळजी करू नका. पण एक ठरवा की काय वाटेल ते झाले तरी मी, म्हणजे तुम्ही व्यक्तिगत, मुलगा असो, मुलगी असो, बालक असो, बालिका असो, म्हातारा असो, म्हातारी असो, काय वाटेल ते झालं तरी मी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने आजचा जिजाऊ होईल, आजचा शिवाजी होईल. आणि आज डोंगरावर न राहता उद्याचं माझं पाऊल कदाचित मंगळावर राहील, चंद्रावर राहील, शनीवर राहील, ही खात्री तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुका म्हणे नाही मोक्षाचे गाठोडे, कोणीतरी येईल आणि तुमचं कल्याण करेल. हे दिवस आता संपलेले आहे.